पण मग मराठी आम्ही करणार नाविलाज आमचा घातलं. पण याचे परिणाम काय असतं, याचे पडसाद भयानक असतात. मी लबाड बोलत नाही, एकदा जे खरं ते सांगतो. मला मिळालेली माहिती आतापर्यंत आंदोलन सरकार माझ्या विरुद्ध समाजाविरुद्ध काय कट करणार आहे किंवा काय षडयंत्र शिजते हे ज्या वेळेस मला त्यांच्या कोटातून माहिती होती त्याच वेळेस मी पहिल्यांदा मीडियाच्या बांधवाला सांगतो. जे जर खोटं बोलत असतील की आम्हाला घातपाताची सुपारी दिली त्यांचे नार्को टेस्ट करा, होत्या दूध का दूध पाणी का पाणी, त्याच्याबरोबर आमच्या दोघांची पण करा. चुकीचं करतायत त्यावेळेस मी सुद्धा किती सोपं आहे आणि सरळ सरळ त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय चौकशी की धनंजय मुंडेनं असता दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असता. अद्यापही गुन्हे दाखल झाले, अटक करण्यात आली नाही, एवढा रोष मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला, काय म्हणाल त्याबद्दल? नाही, मुख्यमंत्र्यांवरती माझा रोष नाही, ते चुकीचं करतायत त्यावेळेस मी सुद्धा किती सोपं आहे आणि सरळ सरळ माझा घातपात करायचा ठरवलं. त्यावेळेस ते असणारे 3 आरोपी त्यांनी स्पष्टपणानं सांगितलंय चौकशी की धनंजय मुंडेनं मनोज जरांगे पाटील यांच्या घातपातासाठी 2.5 कोटी रुपयाची सुपारी आम्हाला दिली होती. मग एसपींना गृह मंत्रालयाला अर्ज करून परवानगी मागायला हरकत काय, मंत्री आहे, माजी मंत्री आहे ना म्हणून. असता दुसरा सामान्य असता तर या निवडीत नेला असता. पोलिसांनी याचं राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे. सत्ता बदलत असते आणि मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना सुद्धा करू नये. त्या अजितदादांनी असले विषारी सापं पाळल्यामुळं हे गोरगरिबांच्या आमच्यासारख्या लेकराला भोगावं लागतं. आणि जर 3 आरोपी म्हणत असतील आम्हाला दिलं नाही तर त्यांची नार्को टेस्ट करा. जे जर खोटं बोलत असतील की आम्हाला घातपाताची सुपारी दिली त्यांची नार्को टेस्ट करा, होत्या दूध का दूध पाणी का पाणी, त्याच्याबरोबर आमची दोघांची पण करा. इशारा पण दिलाय तुम्ही. धनंजय मुंडेला चौकशीला बोलावलं जात नाहीये, धनंजय मुंडेला चौकशीला बोलावलं जात नाहीये आणि ते पायर लोळलं. मी मागच प्रेसच्या बांधवाच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगितलं अजितदादाचे त्यांनी पाय धरले आणि फडणवीस साहेबाचे. हे बघा, मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत खोटी झालेली नाही 2 वर्षात, म्हणूनच मीडियाचे बांधव माझ्यावर विश्वास ठेवते. मी लबाड बोलत नाही, एकदा जे खरं ते सांगतो. मला मिळालेली माहिती आत्तापर्यंत आंदोलनात सरकार माझ्या विरुद्ध समाजाविरुद्ध काय कट करणार आहे किंवा काय षडयंत्र शिजते हे ज्या वेळेस मला त्यांच्या कोटातून माहिती होती त्याच वेळेस मी पहिल्यांदा मीडियाच्या बांधवाला सांगतो. आणि मीडियाचे बांधव ते दाखवतात म्हणजे त्यांचं षडयंत्र हाणून पडतो. तसं मला पक्की माहिती कळालेली. अजितदादांचे यांनी पाय धरले आणि यांनी सांगितलं की मला घातपाताच्या जरांगे पाटलाच्या चौकशीपासून टाळा, वाईट होऊ शकतं त्याच्यामुळे. आणि हेच फडणवीस साहेबांसुद्धा म्हणले, त्यांनी त्यात क्लीन चिट दिली त्याला. सरकार पाठीशी घातलं. पण याचे परिणाम काय असतं, याचे पडसाद भयानक असतात. तुम्ही जर असं गरिबाच्या लेकराचा घातपात करायला निघाले आणि सरकार आणि विशेष करून फडणवीस साहेब जर गांभीर्यानंच घेणार नसते तर लोकांना मग पर्याय नाही. याचे परिणाम काय होईल तुम्ही म्हणाल? भाषणात देखील थोडेसे बघूयात ना, वाट बघतात ना. हिवाळी अधिवेशन चालू. मुख्यमंत्री फडणवीस साहेब 100% यावर त्याला चौकशीला घेतील. फडणवीस साहेब सुद्धा घेतील. अशा बाळगून आहेत करणार. काय करायचं ते लोकशाही मार्गानेच केलं मी आतापर्यंत, पुढे करणार. पण मग मराठी आम्ही करणार नाविलाज आमचा. हिवाळी अधिवेशन चालू होते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.